लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने कान्हाला सखीचं त्याच्यावर आणि त्याचंसुद्धा सखीवर किती जीवापाड प्रेम आहे या गोष्टीची जाणीव होणार. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनी आता एक खूप मोठा ट्रॅप रचणार. आता नेमकं काय घडतं, मनस्विनी कसला डाव रचते, सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर आता आपण सध्या पाहतोय की आता कबीर कितीतरी दिवस ऑफिसला गेलेला नसतो, त्यामुळे आता तो त्याच्या ऑफिसला आलेला असतो. आता जेव्हा तो ऑफिसला येत असतो तेव्हा रस्त्यामध्ये त्याला प्रत्येक वेळी सखीबरोबर तो जे काही वाईट वागला आहे ते सगळं आठवत असतं आणि तो विचार करत असतो, सखी खरंच किती जेन्युइनली बोलत होती. सखीचं माझ्यावर मनापासून खरं प्रेम आहे आणि मी काय करतोय, मी फक्त तिला फसवतोय, तिच्याबरोबर चुकीचं वागतोय, तिची फसवणूक करतोय, खोटं वागतोय मी तिच्याशी एका अर्थी. खरं तर मलासुद्धा माझ्या या खोटारडेपणामुळे खूप वाईट वाटतंय, त्रास होतोय. मी खरं तर सखीबरोबर हे सगळं नको करायला. सखीचा या सगळ्यामध्ये खरं तर काहीही दोष नाही आहे. ती निर्दोष निरपराध मुलगी आहे आणि मी मात्र प्रत्येक वेळी तिला दोष देत आहे. मी प्रत्येक वेळी तिच्याबरोबर चुकीचं वागत आहे. तिला आजपर्यंत कुणाकडूनच प्रेम, माया, आपुलकी, ममता काहीही मिळालेलं नाही आहे. ते सगळं तिने माझ्यात शोधलं आहे. माझ्यामध्ये ती स्वतःचा जीवनसाथी, तिचा जोडीदार बघते आणि मी मात्र फक्त त्या मनस्विनीला उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनेच तिच्या आयुष्यात आलो आहे. आणि बिचारे सखीच्या जेव्हा मी आयुष्यात आलो आहे तेव्हा आता येऊन मला कळतं आहे की सखीची तर त्या सगळ्यात काही चूक नव्हती. इतक्यात आता किरण तिकडे आलेला असतो. किरण आता कान्हाला विचारतो, कबीर मी मघापासून बघतोय पण तू शांत शांत आहेस, ऑफिसला आल्यापासून काही बोललेलंच नाही आहेस, काय झालं आहे काय? मग आता कान्हा लगेचच किरणला म्हणू लागतो, किरण अरे काय सांगू तुला, मला सखीसाठी ना खूप जास्त गिल्टी वाटतं आहे रे. म्हणजे बघ ना, सखीच्या आयुष्यात येण्याआधी मला माहीतच नव्हतं सखीचं आणि सरकारचं रिलेशन काय आहे. तेव्हा मला सखीबद्दल काहीच फिलिंग्स नव्हत्या, काहीच इमोशन्स नव्हते, काहीच नव्हतं. पण जसं जसं आता मी सखीच्या आयुष्यात आलो, जसं जसं मी तिच्या रोजच्या जीवनात इन्वॉल्व होत गेलो आहे ना, तसं तसं मला कळत गेलं आहे की सखीसुद्धा सरकारांमुळे खूप त्रासली गेली होती रे. आणि आता तर सखी माझ्या प्रेमात पडली आहे आणि मी तिला फसवतो आहे, पण मी काय करू मला कळत नाही आहे. त्यावर किरण म्हणतो, अरे सोपं आहे मित्रा, इतका विचार का करतोयस तू, नको करू इतका विचार. आपल्याला काय करायचं आहे, त्या सखीला फसू दे, अडकू दे, नाहीतर काहीही करू दे, तिला तिच्या आयुष्याचा गोंधळ निस्तरू दे. ती काही 4-5 वर्षांचं किंवा 10-12 वर्षांचं मूल नाही आहे तर तू तिच्या आयुष्यात तिला मदत करायला. आपला हेतू काय होता, आपलं उद्दिष्ट काय होतं, आपल्याला फक्त काकांच्या खुन्याचा म्हणजे त्या सरकारचा बदला घ्यायचा होता, तिला उद्ध्वस्त करायचं होतं, तिला रस्त्यावर आणायचं होतं. दॅट्स इट, इट्स इनफ. मग आपण फक्त तेवढंच करूया. मान्य आपल्याला काय सांगितलं आहे, आपल्याला फक्त त्या सखीची प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घ्यायची. त्यासाठीच तर तू तिच्या आयुष्यात आलायस ना, मग तिची प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करून घे आणि निघून जा. तुला तिची खरी ओळख, तिला तुझी खरी ओळख काहीही सांगत बसू नकोस, काहीही जाणून घेत बसू नकोस, गरजच नाही आहे ना त्या सर्व गोष्टींची. आणि जेव्हापर्यंत तिला तुझी खरी ओळख समजेल, तू तिला फसवलंस हे समजेल, तेव्हापर्यंत खूप जास्त वेळ निघून गेलेला असेल. आता सध्या ती तुझ्या नितांत प्रेमात बुडालेली आहे. तू तिच्याजवळ सहज काय, तिचा जीव जरी मागितलास ना तरीही ती तुला काढून द्यायला तयार आहे. तोपर्यंत संधी साध, तिच्याकडनं कागदपत्रांवर सह्या घे आणि विसर सगळं. तू दुसऱ्या एखाद्या मुलीशी लग्न करायला उभा राहिलास ना कबीर, तर कितीतरी चांगल्या चांगल्या मुलींची लाईन लागेल तुझ्यासाठी, माहिती आहे तुलासुद्धा. त्यावर कबीर म्हणत असतो, गप्प बस किरण, अरे तू काय बोलतोयस, तुला तरी कळतं आहे का की उगाचच आपलं बोलायचं म्हणून काहीही बोलतोयस. सखी बायको आहे माझी, तिला फसवण्याबद्दल बोलतोयस तू. त्यावर लगेचच किरण म्हणतो, तेच सांगतोय मी तुला, सखी बायको आहे तुझी. कान्हा म्हणत असतो, कबीर की कान्हा मला कळत नाही आहे, सखीसमोर कान्हा म्हणून वावरताना मला गोष्टी जितक्या सोप्या वाटत असतात ना, तितका कबीर म्हणून जेव्हा मी माझ्याच समोर आरशात उभा राहतो ना तेव्हा सगळं कॉम्प्लेक्स दिसत असतं. मी कबीर आहे हे जेव्हा सखीला कळेल तेव्हा तिची काय अवस्था होईल या गोष्टीचा मी विचारही नाही करू शकत आहे. आणि कसा विषय सोडून दे बोलतोयस रे तू, अरे तिने तिच्या आयुष्याच्या सगळ्या धाग्यादोऱ्या माझ्यापर्यंत आणून थांबवल्या आहेत. आता सध्या तरी तिचं आयुष्य माझ्यापासून सुरू होतं आणि माझ्याजवळच येऊन थांबतं आहे किरण. तिने तिचं सगळं विश्व माझ्यामध्ये बघायला सुरुवात केली आहे आणि हे असं असताना मी तिला फसवून कसा निघून जाऊ.
नाही किरण, लग्न केलं आहे मी तिच्याबरोबर, बायको आहे ती माझी. तिला फसवण्याचा विचार माझ्या मनातही नाही येऊ शकत. मी आता तिच्याबद्दल कुठलाही चुकीचा विचार नाही करू शकत. मला नाही जमणार तिच्याबद्दल हा असा वाईट विचार करायला. त्याबरोबर मग किरण म्हणत असतो, नेमकं तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे, काय करायचं आहे तुला? कान्हा म्हणतो, तेच तर कळत नाही आहे ना मला, काय करू मी? त्याबरोबर मग कबीर, विचार कर व्यवस्थित आणि मग गोष्टी ठरव, मग निर्णय घे. तुझंही सखीवरती प्रेम आहे, कळत न कळत तुलाही हळूहळू ती आवडायला लागली आहे. नाही, मला मान्य आहे, सुरुवातीच्या दिवसात ती तुला आवडत नव्हती, सुरुवातीच्या दिवसात तुझं तिच्यावरती प्रेम वगैरे काही नव्हतं, तेव्हा तू तुझ्या ध्येयाला घेऊन खरोखर खूप क्लिअर होतास. पण आता जेव्हापासून तुझं सखीशी लग्न झालं आहे आणि स्पेशली तुम्ही चाळीत राहून आला आहे ना, तेव्हापासून तू सखीमध्ये इन्वॉल्व व्हायला लागला आहेस, तू तिच्यावर प्रेम करायला लागला आहेस. कबीर, हे तुला कळत नाही आहे पण मला कळतं आहे, कारण सखीबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तू मला येऊन सांगितलं आहेस आणि त्यामुळे मी तुला सांगतोय, तू खरंच सखीच्या प्रेमात पडलायस. बघ ना, आजही जेव्हा मी तिला जाऊ दे, सोडून दे, होऊ दे त्रास, आपल्याला काय करायचं असं म्हटलं, तेव्हा तुला तुझ्या प्रेमाची जाणीव झाली. याला रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात, कळलं ना? मी चांगला पेहतारा आजमावला तुला तुझं प्रेम लक्षात आणून द्यायला. आता काय करायचं आहे ते तू ठरव. त्यानंतर आता तिकडे एक पिऊन काका येतात. कबीर आता त्यांना म्हणतो, काय काका, आज उशीर झाला तुम्हाला यायला? त्याबरोबर मग तो म्हणत असतो, अहो काय करणार साहेब, बायकोची जरा तब्येत बरी नव्हती, जरा तिला दवाखान्यातनं आणण्या सवरण्यात वेळ गेला हो, म्हातारी झाली आता, वय झालं, काळजी वाटते. त्याबरोबर कान्हा म्हणतो, काळजी वाटते. त्याबरोबर किरण म्हणतो, त्यांचं प्रेम आहे त्यांच्या बायकोवर म्हणून त्यांना काळजी वाटते. कबीर म्हणतो, गप्प बस रे, काळजी काय, आपल्याला फक्त प्रेम असेल तर तेव्हाच वाटते का? त्याबरोबर मग लगेच तो पिऊन म्हणतो, माफ करा साहेब, तुम्हा दोघांचा विषय काय आहे ते ठाऊक नाही, पण तरी जरा मधी बोलतो. काळजी तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला एखाद्या माणसाबद्दल काहीतरी वाटत असतं. आपलं प्रेमच असायला हवं असं काही नाही, पण काहीतरी वाटतं म्हणूनच काळजी वाटते, काळजी करतो ना आपण. आता त्या पिऊनने असं म्हटल्यावर मग मात्र कबीर विचारात पडतो. तर दुसऱ्या बाजूला सखीने तर आता मनस्विनीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू माझी आई असूच शकत नाही, तू माझी आई नाही आहेस, कारण माझ्या बाबतीतली कुठलीच गोष्ट तुला माहीत नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर मग मात्र मनस्विनीला टेन्शन येतं. मनस्विनी विचार करते, ओ माय गॉड, माझ्या हातातनं ही सखी सुटत चालली आहे, माझ्या हातातनं सगळंच हळूहळू निष्ठत चाललं आहे. जेव्हापासून ही तेजस्विनी परत आली आहे, माझ्या आयुष्यात सगळंच अवघड होत चाललं आहे, कॉम्प्लेक्स होत चाललं आहे. नाही 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 नाही, असं होऊन चालणार नाही. काहीही झालं, अगदी काहीही, तरीही मला ह्या तेजस्विनीला जिंकू द्यायचं नाही आहे. एवढी वर्ष हे प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी जे काही केलं आहे ना, ते इतक्या सहजासहजी मला थांबू द्यायचं नाही आहे. काहीही झालं तरी या सखीची सगळी प्रॉपर्टी मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. एकदा का मला सगळी प्रॉपर्टी मिळाली ना, की मग नाही जर त्या सखीलासुद्धा या बंगल्याच्या बाहेर काढलं ना, तर माझंसुद्धा नाव सरकार नाही. सरकारला झुकवू शकेल आजपर्यंत असं कोणी जन्माला आलेलंच नाही आहे. थिंक सरकार, थिंक, काय करता येईल, विचार कर. तेव्हा सरकारच्या लक्षात येतं, सध्या मला स्वतःला तेजस्विनी सिद्ध करून घेण्यापेक्षा ह्या घरात राहणं गरजेचं आहे. म्हणून मला सध्या तेजस्विनी सारखाच लुक क्रिएट करावा लागेल. 12 वर्षांपूर्वी जो भूतकाळ घडला होता, आज त्याच भूतकाळाची पुनरावृत्ती करावी लागेल. मी तेजस्विनी बनूनच तर राघवला फसवलं होतं, कड्यावरून ढकललं होतं. मी तेजस्विनी बनूनच तर देवदत्त किर्लोस्करचा खून केला होता. मग आजही मी तेजस्विनी बनूनच सखीला फसवणार. आणि मग आता मनस्विनी आता आरशासमोर स्वतःला म्हणते, जस्ट वेट अँड वॉच. आता स्वतःचा लुक पुन्हा एकदा चेंज करण्याची वेळ आली आहे मनस्विनी. आणि मग ती आता सेम तेजस्विनीसारखी साडी मागवते, तेजस्विनीसारखे दागिने मागवते आणि तयार होऊन बाहेर येते आणि म्हणत असते, आता कसं ओळखू शकणार आहे ती सखी, कोण मनस्विनी आहे आणि कोण तेजस्विनी आहे. आता फक्त मला काही तास उरलेत स्वतःला तेजस्विनी म्हणून सिद्ध करण्यासाठी. एकदा का सखीला मीच तेजस्विनी आहे हे पटलं, तिने त्या तेजस्विनीला घरातनं बाहेर काढलं, मग मी त्या कान्हाला त्याची लायकी दाखवून देईन आणि बरोबर सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्यासुद्धा घेईन. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे ते पिऊन काका आणि
केबिनमधनं बाहेर गेल्याच्या नंतर कान्हा तिकडे एकटाच केबिनमध्ये बसलेला असतो. आता त्याला काय करावं काय बोलावं सुचत नसतं, त्यामुळे तो डोळे बंद करून शांत निश्चित पडलेला असतो. आता कान्हाला लग्नाआधीपासूनचे सगळेच प्रसंग आठवू लागतात. लग्नाआधी कशी त्याने सखीची साडी सरळ केली होती, त्या दोघांची पहिली भेट, कसा त्याने तिचा जीव वाचवला होता, कसं तिने त्याच्याकडे आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला होता, कसा कान्हाने तो पुरवला होता. त्यानंतर कसं लग्नाच्या आधी सरकार सखीवरती हात उचलत असताना कान्हाने तिला वाचवलं होतं. प्रत्येक वेळी कान्हाने कसं तिचा प्रोटेक्ट केलं आहे. लग्न झाल्यानंतर कसं ते दोघंजणं चाळीत राहायला गेले. चाळीत स्वतःला राहायला जमत नसतानाही अगदी उत्तम बायकोचं कर्तव्य पार पाडत सखीने प्रत्येक वेळी कसं कान्हाबरोबर ॲडजस्ट केलं. कान्हासाठी कशी ती वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकली. कान्हाबरोबर तिने उडवलेलं पहिलं पतंग, कान्हाबरोबर तिने खेळलेला पहिला खेळ, कान्हासाठी तिने पहिल्यांदी केलेली ट्राय रेसिपी, सगळं आता कान्हाला आठवू लागतं. आणि आता कान्हा त्या विचारांमध्ये हरवता स्वतःच्या सुखी संसाराच्या स्वप्नात कधी रमतो हे त्याला त्याचंच कळत नाही. आता त्याच्या स्वप्नात दिसत असतं सखी त्याच्यासाठी ऑफिसला टिफिन घेऊन आली आहे. सखीने सुंदर हलकी गुलाबी रंगाची साडी घातली आणि ती कान्हाला म्हणते, अहो किती काम कराल, किती थकताय, थोडा वेळ जेवून घ्या, तुमच्यासाठी मी खास माझ्या हाताने जेवण बनवून आणले. आता इतक्यात त्या ठिकाणी किरण येतो. किरणबरोबर सारिका असते. आता किरण आणि सारिका दोघंजणं कान्हाला हाक मारत असतात, कान्हा सर या फाईलवरती तुमच्या सह्या हव्या आहेत, एकदा प्लीज तुम्ही चेकआउट करून घेता का. कान्हा काही डोळे उघडत नसतो, तो हसत असतो आणि डोळे मिटून त्याच्या स्वप्नात रमलेला असतो. ती सारिका पुन्हा हाक मारते, कान्हा सर, पण कान्हा काही हाक मारतच नसतो. शेवटी किरण तिला सांगतो, आपण नंतर येऊया सारिका, चल. सारिका पुढे जाते. किरण कान्हाला उठवतो आणि म्हणतो, कान्हा भावा, स्वप्नातून जागं होण्याची आणि सत्यात ॲक्शन करण्याची वेळ आली आहे. मानबरोबर लवकर बोलून घे तुझ्या या प्रेमाबद्दल, नाहीतर गोष्टी वेळ वाढत गेली की हाताबाहेर जातील आणि हाताबाहेर गोष्टी गेल्या की सगळंच मॅनेज करणं अवघड होऊन बसेल. काय करायचं ते लवकर ठरव, मानना लवकरात लवकर समजव. एवढं बोलून आता किरण हा तिकडनं बाहेर जात असतो. पण तो पुन्हा आतमध्ये येतो आणि कान्हाला म्हणतो, आणखीन एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे तुझं सखीवरती प्रेम आहे, तू कबूल कर किंवा नको करू, पण तुझा एक चांगला मित्र म्हणून तुला ही गोष्ट सांगणं आणि सत्याची जाणीव करून देणं माझं कर्तव्य आहे. बाकी आफ्टर ऑल बॉल इज इन युअर हँड. एवढं बोलत किरण तिकडनं निघून जातो. त्याबरोबर मग आता कान्हा विचार करत असतो, मानना सगळं सांगायचं तर आहे, पण कसं सांगू, कसं बोलू, काय करू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने